माननीय DSP दिनेश कुमार कोल्हे साहेब यांना आज आम्ही धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने तसेच योगेश भाऊ सोन्ने यांच्या पीडित कुटुंबाच्या वतीने निवेदन दिले आहे की जे तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बर्दे आणि कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर बोराडे यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आज आम्ही निवेदन दिले आहेत। कारण या प्रकरणामध्ये जवळपास 1 ते 1.25 महिना उलटून देखील अजूनपर्यंत आरोपी हे अटक नाही आहेत आणि या प्रकरणामध्ये जे मयत योगेश भाऊ आहेत यांनी व्हॉट्सअप चॅट आणि व्हिडिओ देखील बनवून ठेवले आहेत की या आत्महत्या करण्यास मागे ज्ञानेश्वर बर्दे आणि किशोर बोराडे यांनी या आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्ती केली आहे असं ठोस पुरावे असताना देखील आणि गुन्हा देखील नोंद झाला असून सुद्धा अजूनपर्यंत आरोपी यांनी अटक केलेलं नाहीये। या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी घालताना असं दिसून येत आहे। तरी माननीय पोलीस प्रशासनाला आणि DSP साहेबांना विनंती आहे की या प्रकरणामध्ये कुठलाही काटकसरपणा न करता आमच्या आदिवासी बांधवांना तात्काळ न्याय द्यावा। नसता धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय सिल्लोड येथे माननीय DSP साहेबांच्या दालनामध्ये आम्ही 31 मार्च रोजी ठिय्या आंदोलन व निषेध नोंदवणार आहेत, हे धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने इशारा देतो। गुन्हा दाखल होऊन 1 महिना झाला तरी त्यांना अटक का झाली नाही? यामध्ये पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे। जवळपास पोलीस प्रशासन जर का मनावर घेतलं आणि योग्य ते कार्य तत्परता राहून जर कार्य केलं तर पोलीस आरोपींना हे तात्काळ अटक करू शकतात, परंतु पोलीस प्रशासनानं तत्परता दाखवताना दिसून येत नाही। 31 मार्च नंतर तुमची काय भूमिका असेल? 31 मार्च नंतर 11 वाजता सकाळी पीडित कुटुंबासहित धाडस सामाजिक संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या वतीने माननीय पोलीस स्टेशनच्या दालनामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन व निषेध या घटनेचा निषेध नोंदवणार आहोत।